बाई याचा मुर्दा बशील याचा. हा महिना झालाय फोन यायला लागाना येईना बी काहीच कॉन्टॅक्ट नाही. करू तरी काय मी. हा आता बाई जीव उडाला नुसता आता. हा काय करू. मी विचार करते आज फोन येईन उद्या येईन. फोनच येईना. तोंड सुद्धा ना दाखवलं मला घाबराने. कुठं मेला का काय. हालाचा नाही संताप होऊ राहिला बाई. एवढं लग्नाचे वचन दिले एवढं हे केलं ते केलं आणि अचानक गायब झाला. ते तर जाऊ दे पण आता याचं काय. हे डेअर पुढं आणून ठेवलं. वरून आता मम्मी बी मलाच बोलन म्हणजे तो असले विश्वास आता कसन काय मी तिला रेडी केलं लग्नाला. एक तर ती नाही म्हणत होती त्या पोरावर विश्वास ठेवायला. मला ना असं बी ना म्हणजे ऐकायलाच पाहिजे होतं आईचं. पण मी दावाला हे करायचे नाही मम्मी तर तसा नाही असं नाही कसं काय केलं रेडी. बिचारी इकडून तिकडून रेडी झाली तर या आता खंडीच्या वारणात हागला. काम बसली बाहेर. काय नाही का मम्मी. काम आवरलं सारं. हा आवरलं भांडे बिंडे घासले सगळं आवरलं. किचन वाटा पुसला. हा का. हा मागची चूल पोचारायची होती ती पोचारली. काय करेल मग आता सारखा तो फोन. ए बाई कधी फोन राहतो ग बाई मा आता मध्ये सांग बरं. घरातलं काम करता करता मा आज महिना झाला तसा फोन नाही मा हातात. फोन नाही म्हणजे आणि त्याचे फोन नाही आहेत का तुला. काही हा काय सांगू आता काय तोंडच नाही राहिलं मला काही सांगायला. म्हणजे काय नेमकं काय झालं. महिना झाला मम्मी त्याचा एकही फोन आहे ना मला. तू केला नाही का त्याने केला नाही. मी लावू थकले फोन ते नंबरच ब्लॅकलिस्टला टाकून ठेवला. घ्या तमाशा आता. तुला तर लय भरोसा होता त्याच्यावर. हा भरोसा होता म्हणजे तेव्हा गंज लग्नाचे वचन बिचन दिले त्यानं. आणि मला म्हणे मी लग्न करीतो असं तसं ना. एक काय झालं असंच म्हणजे प्रेग्नेंट राहिले. अगं पण तुला लाज वाटली का काही. आधी एवढं मोठं वाढून ठेवलं लोक तोंडात बोट घालतील ना. तो नुसता एक महिना पुढं टाकलायचा. आता मध्ये माग फोन झाला होता 1 महिन्यापूर्वी तर मला म्हणे मला नाही बोलायचं त्या संग मा बाप बोलतो मी नाही येऊ शकत तिकडे. म्हणजे आता बापाचं नाव पुढे करू राहिला. हा आणि त्याला म्हणे याचं काय करायचं आता हे. ते तू पाहून घे म्हणे मला नाही करायचं म्हणे लग्न बिग्न काही. मा एकटीचा पराक्रम आहे का म्हणा येऊ. तू फोन लावून दे मला मी म्हणे माझी काही एकटे चुकी नाही म्हणे. ते नंबरच ब्लॅकलिस्टला टाकला ना त्या दिवसापासून. हा ते शेवटचं बोलणं झालं ना मावाला मग ब्लॅकलिस्ट मध्ये टाकला. हा मग त्याला मेसेज कर त्याला म्हणे कोर्ट मॅरेज करून घे नंतर लग्न करू म्हणले. मी ते सगळं म्हणले. तो म्हणतो मी मा बापा शब्दाच्या पुढे जाऊ शकत नाही म्हणे. मा बाप आहे ना म्हणे हिला 12च आहे म्हणे मला मारून टाकीन म्हणे. आता बापाचं नाव पुढे करू आला तेव्हा काय बापाला विचारून आलता का म्हणा. मला तर नाही रडायला येऊ राहिलं. जाऊ दे झालं ते झालं आता. पण तोंडला मला तोंड दाखवायचं लायकीच नाही ठेवलं पाय काजल कुठं. हा पण आता बाई एक तर त्याच्या घरी जर जावा डायरेक्ट तर परत ते म्हणशील कश काय आली म्हणशील तू आमच्या दारात. ते बाबे कसं आहे तुला माहित नाही का. तू घरात घेईन का तुला. हा असं सांगण्यावर भरोसा ठेवीन का तू. मग काय करायचं आता. ते पोराला तू मला फोन लावून दे मी पाहते कशी बोलते. या काम कर ना मम्मी. काय तू गंज चालते ना गावामध्ये सगळे लोक तुला पाहिल्यावर घाबरते. मग काय करते. चाल ना तू बाबेच्या त्यांच्या घरी भांडायला. अगं तू बाबे कसा आहे किती नालायक माणूस आहे तो. हा अगं तू माणसाला बोलून तरी देतो का. मग आता या बाई जर कधी आपण नाही गेलो तर माझ्या आयुष्याचं वाटोळ होऊन जाईल. मग तेव्हा तुला कळालं नाही का लहान आहे का तू. हा शाळेत चालले मी हॉस्टेलला टाक मला इकडे टाक. हा पण मग तुला सांगितलं होतं ना नंतर सगळं काही तू बी तयार झाली होती तेव्हा तू बी येऊन देत होती मग त्याला घरी. तर मला वाटलं पोरग चांगलं आहे मला काय माहित तू पुढे अशी घालणार आहे. हा तर म्हणे जाऊ दे म्हणे हा ठीक आहे म्हणे आता मी रेडी म्हणे करून द्यायला. मी म्हणले चांगलं आहे चांगलं आहे. तू बी लगेच काय विश्वास ठेवा मावर. तेव्हा मी बापावानीच निघला बाई. मी म्हणलं पोरग सुधरला असेल काही. बापानं लग्न केलं नाही लपडे करू जमाना गेला त्याचा. पोरग तसं निघलं लपडे. ते काम कर ते काही बी करून ते लग्न केलंच पाहिजे त्याच्या पोराने असं काहीतरी कर. तू चला तर माझ्या सांग त्याच्या घरी जाऊ आपण आहे ना. त्याच्या चांगली बाबेला दाखवते पोरग फुलं ना मला माहिती त्यानंच ठेवलं असेल. त्यानंच पोरग कुठं या बाय असं नको समजू तू आपली बाजू खालची म्हणून काय लगेच आपण घाबरून जायचं बघ आहे ना. हा चाल मग मग तू आधी त्यातला हे कर.
आल्या नळीचे ना तुकडे तुकडे केली आहे पोरे ना पाणी याय ना काय होय ना घरात हं? येडा नळी चिरेले हं? दादा काय रे पेट्रोलला 100 रुपये द्यावर. आता कुठे जायचंय नाशिकला जायचंय. अरे कुठे येतो सारखा ये नळी तुला सकाळी सांगितले रिपेअर करून घे जॉईंट टाक त्याला जॉईंटर ते घरात पाणी जाते का हे दादा मरू दे. काय जाऊ दे बरं काय सकाळी काय पाहतो आंघोळीला पाणी हे दादा मी हे ए, जेवायचं का? तुम्ही ना डोकं नका लावतो बरं. मला ना एक तर मी ऑलरेडी ना टेन्शन मध्ये राहतो. आता काय टेन्शन तुला राहतं मला टेन्शन. काय म्हणतात ते पाहायचे त्याला सोडायला न जाऊ टेन्शन टेन्शन आता काय लगेच 100 रुपये पेट्रोल आता काय आहे, नाशिकला काय जायचे हे जायचं पोरायला. जायचं प्रत्येक गोष्ट तुम्हाला सांगितले पाहिजे का? जेवण डब्यातून घे काढून वय साखरे डब्यात ठेवले बाय जमलं ते सगळं. बरं मी काय आणतोय हिंडू नको म्हणा. ऐक हे बाय उन्हाळा दिवस आहे तो एक लग्न जमेल आहे. हा हा कुठं? कुठं म्हणजे तेव्हा मामाची पोर केली ना जाऊन आलो मी पाहुणे तारखा बेर का सगळ्या काढून आले आहे नाही हो, ते एक डोळा असा आहे थोडासा तिथं. गपची बाजारा येडपांडा ते करू डोळ्याचं ऑपरेशन करून घ्यावं लागेल मग. हा मला असं आहे तसं या अशी पाहते मग कवर असं येणं मोकळा तो. हा राहू दे एक चांगला एक थोडा हे. नाका डोळी एकदम भारी आहे पण अशी इकडं बा. अरे तुला अशीच बरी बाबा तू ना एक जागी बसत नाही राहू दे म्हणजे तुला कसं तिचा हात धरून तू इंडशील असं तिचं ऑपरेशन होत असेल तर ती करायला मी तयार आहे. इकडे आल्या आपण ऑपरेशन करणार आहे तिचं इकडे आल्या ऑपरेशन करणार आहे 28 तारीख धरली तवाली काही टेन्शन घेऊ नको चला हा. माहिती तयारी काय अडचण हा नाही. मग तू आता तुला नाशिकला घाल जायचंय हा तुला उन्हात आणत हिंडूच नको आता हा हा जायचंय मला. हा आणि मस्त पैकी मी ना काय करतो फेशियल बी करून येतो. हा वाटलं लग्न काय- लग्न जवळ आलं ना. हा मग 28 तारीख आहे अरे कुठं होता एवढे दिवस मेला होता का काय मा वर्गात होती बरं की. शाळात हा असं असं काय ना मम्मी शाळेत होते हा मा वर्गात होती मैत्रीण आहे ना का? त्याच्यामुळे ती असं बोलती. शिकवायला होता का मी तुला शिकवायला होते म्हणजे मॅडम आहे काय हा? तुला मॅडम होती शिकवायला नाही नाही आमची ओळख काय होती नाही माहित का? सांगत? ते पोरीचा फोन का उचले ना तू? म्हणजे कोणत्या पोरीचं? हिचा फोन का बरं उचले ना? माझा आता तू तर म्हणे ना ते मला फोन न करीतो मा नवरा पाहतो काय काय वंदरा नवरा फोन पाहतो म्हणे असं बोलली. कोणतं वानर ना? कधी म्हणले मी हा? कधी म्हणले तू बोलली होती लग्न म्हणून मी व्हायला फोन नाही केला. ओ लग्न व्हायला कसलं लग्न आणि काय अरे मग चांगलं काय कळवलं नाही मग आम्हाला कायचं? पत्रिका नाही काय आता नाही दिंडोऱ्यात जातो आम्ही सारे गावात हे हा? असं आहे म्हणून काय वाग हा? म्हणजे दिवसही गेले लग्नाची पत्रिका दिवसही गेले गेले ते होय. पोराला विचारा ना तुमच्या कोणत्या या महापौरला गेला? महापौर झापड झुप्या. महापौराचा त्या तिचा काय बापाला संबंध? सांग ना ए, जिप्रे. ए जिप्रे नाही नाही महापौरा जायचं तो पुरीच्या दिवस जायचा काय संबंध काय संबंध हा? म्हणजे? आणि म्हणजे- गाव पालक काय मग लग्न केलंय बच्चे पण आणि दिवसही गेले पुरीला पोरीस लग्नच नाही झालं तो चाट्या मारून आला हा, असं कसं काय होईल आधी मजा मारली ना आता अहो तुमच्या पोराला ए, विचार का बाई काय तू बरोबर आहे तू शांत बस बरं का नाही तो मटर करून टाकेल मी हा नाही झालं तुझं. अरे हात लावते का मला ए बरं ए, काय नेमकं दावाला मला बायची सावली चालत नाही लांब राह. विचारा पटकन. काय नेमकं आता तुला ब्रह्मचारी ए, झालं पुरी, ए, नीट बस बरं का. तिच्या हात ए, मारी ना ए, तुला. ए, बाई तू अंगावर हा? नाही जायची मग बघ, तुम्ही तुम्हाला बायांची सावली चालत नाही एवढे दिवस बाई चालली याला बोकडा बरोबर आहे, कुठं राहिली? महापौरात एवढं वय झालं पण मी कधी तो पुरे का वाईट पाहिलं नाही त्याला सांग मम्मी दोतला तांदूळ आहे महापौर का तुमचा पोरगा दिसला लांब उभं राहायचं, लांब. पोरीला अजिबात दोतला तांदूळ आहे महापौर माहिती का हा. आणि एकदा त्याचं लग्न जमलंय अहो पप्पा हे बाई कुडून ना कुडून आणलंय ना बर का आणि मायावर नाव घेऊन राहिली. अरे दिवस रात्र तू माझ्या घरी पडेल राहायचं ना कुत्र्यावानी आता मला सांगा यांच्या घरी मी कसं काय कसं काय येईल बाई? तो आई ते घरात माणसं नव्हते काय हा ए, मम्मी सांग नाही नाही घरात माणसं नव्हते का पोरांना ध्यान नाही ठेवतात का म्हणजे हा? ते महापौर काय पोरीला बांधायचं ना त्याला मग तुला तो पुरे ठेवायचं नाही का माई पोरगी कॉलेजला जात होती आणि मग महापौर कुठे तळ्या काय जात होता? महापौर कुठे जात होते काय मग करत होता महापौर कॉलेजला जात होतं गेटच्या बाहेर काय करत होता? तिची कोणा? वाट पाहत होता कवा येते अरे रोज मला घरी सोडवायला यायचा मग गाडी घेऊन जायचा तो इडून मित्र महापौर मित्र म्हणून घरात बसायचा फार लग्नाची बोलणी केली त्याने माझ्या यायला सुद्धा म्हणलं का मला तुमच्या पोरी संग लग्न पोरीला करायचंय फसवलं त्या नाही ते काय नाही रे. म्हणतात ते? तू चला माहिती तिच्याकडे जायचं तू मग आणि आता म्हणतो का मला लग्न नाही करायचं माहिती असं नाही आहे करायचं. माहिती आहे पण हे माझं नाही. आता पहा बरं महापौर जर नाही म्हणते मावाला ये मग ते तो पुरे कोणाच आणले त्याला हानी बरं का समजून कसं काय आणशील तुम्ही
तेच कस आहे. काढशील तू हे तेच मा आहे. पोरा कस काढशील कस का म्हणजे हा? मला माहिती ना डिलीट चेक केला का तुम्ही अहो, तू हा? घरी येत होता बाबूराव काय बोलते तुम्ही काय म्हणजे काय आम्ही काय आलतू फालतू वाटलो म्हणजे कोणाचं आहे असून वसरीला असं बसू नाही काय? येडे चालत काय नाही. आम्ही? येडे आहे हा. आम्ही मग करे मुंगूस तोंडाच्या येईल दाढीवाला दरील मिशावाला अरे वा तुम्ही तर बाई लेकी सारख्या झाल्या पागल दिसतो नाही काय? नाही बाई लेकी सारख्या झाल्या तुम्ही तर कसं झालं हा? पाहिले की म्हणजे डायरेक्ट आल्या घरी डायरेक्ट अरे तुम्हाला सवय नाही ए. तुम्ही कधी बायको केली नाही आयुष्य गेलं. कोणा लफडं बाय दोन करून बायका बेला दोन पोरगा हा. तसाच फायदा करून ठेवला पहिल्या तुम्ही. बायकोच आहे तू हा? हा बरं ठेवलं आमच्यासाठी कोणासाठी तवा दडपण तुमच्यासाठी नव्हते त्याच्या मामाच्या पुरीसाठी तवा दडपण हा. झाली मधी या बा मी काय म्हणतो तुम्हाला आहे ना तुमचे डोके वेगळे चालू असन माझं लग्न ठरलंय पप्पानी पोरगी तू लग्न पाहिली करणार आहे आहे का नाही आलं कोणाशी तिच्या संग तिच्याशी लग्न मी करू शकत नाही आपला काही संबंध नाहीये कोणाचं आणि काय भो ते मी काला घरात घाली माझ्या तुला लाज नाही वाटली का? ए तुम्ही अंगाल शिवू नका जिप्रे तुम्ही अंगाल शिवू नका मारू नको मारू नको ए बाय मा- ए पुरी, मा- काय 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 अंगाल शिवू राहिली? त्याला सांगा नाही तर मी पोलीस बोलवीन तुम्हाला ए दोघांना. मारू नको रे बऱ्या तू काय आगाव जात तिच्या तुम्हाला दोघायला अहो, मग- आतमध्ये टाकीन. त्या बाय माणसं आहे जरा मग माझ्या अंगावर हात टाकू राहिली ती अहो, त्याला लाज वाटते काय पाहिलं तू काय आगायला बिल किती पोरगी करू आलेलं आहे. मग तो आता कस काय म्हणतोय का माझं नाही म्हणून बरोबर आहे, त्याचं नाही म्हणणं तुम्ही म्हणतो त्याचं नाही तुम्ही पाहायला आले होते का त्याचं म्हणजे? नाहीये. काय बोलत तू तुझा तुम्ही पाहायला आले होते पोरीला त्याचं माहिती ना नाहीये. कोणाचं आहे ती बरोबर बोल राहील बाबरा तुमचं काय मी संबंध असं बाकीच्या गल्लीतल्या लोकांचं काहून हात धरी ना आहे? मग हा मला अरे काही पर्याय स्वाकंत बरं खरं सांग सांग कोणाचं आहे? सांग तो समज ऐक त्याच्यात दादा मी जात होतो हा. मी जात होतो हा. पण मग मला नव्हतं माहिती असं काय होईल लहान आहे खाटवान घाल कळत नाही का बरं मग आता याला वाटत नव्हतं का असं होईल हिला कळत नव्हतं का असं होईल म्हणून हा याला कळत नव्हतं का किती भावनेच्या भरात कोणाला? तो खोटं बोलला हिला समजून नाही घेऊ का मग पण त्यावेळेस त्यांनी लग्नाचे वचन दिले ना तो म्हणे जाऊ दे राहू दे म्हणे मी आहे म्हणे म्हणजे लग्नाचं वचन जेव्हा तुम्हाला लग्नाच्या आधी असं हारायचं होतं तो का काय? असं हारायचं होतं का तुम्हाला त्याला मी तुम्हाला लोकांना दाखवायचं होतं प्रदक्षिणा या त्याला मी हा? सांगितलं होतं हिची आई म्हणे हा. हिची आई म्हणे मला तर बापाशी लग्न करायचं होतं ते स्वप्न नाही पूर्ण झालं माझं तर मग माई पोरगी देते म्हणे अरे काय तिच्या आईचं काढतो तिच्या आईला किती वखत प्रपोज मारले तरी ती नाही बनली किती वखत म्हणजे बाटला घेतला का आता ह्यो? कोणा नाही नाही तो पोराने हा? बाटला घेतला का माझ्या पोरीने? तिला मी नाही चाललो तर काय सांगतो भाऊ दुसरे अरे चालले तुम्ही अशी हा राहणार आहे सांड दुसरे चालले पण मला नाही चाललं तुम्ही म्हणजे काय आमच्या काही इज्जती काय रस्त्यावर काढून राहिलेत काय हा? हा? प्रपोज हा? मारा पाहिलं का चपलावानी तोंडाची ए तू बोललो का जास्त हा? मी काय म्हणतो चपला तोंडाचा आहे ना मा बाप हा. आलं का लक्षात त्याचं पोरग पण बुटावानी तोंडाचा असेल ना हा. हा? माझ्या पोरीकडे आला होता मग मी काय म्हणतो तुमच्या पोरीला आवडलं कस काय कस काय आवडले गोड कस काय आणि आवडले? तुम्हाला घरात ठेवायला गोड लागला कस काय तो कस काय जागा डाला केला अरे, त्या घरात आम्हाला गवसतो. वाटलं, तू बाबा- तुम्हाला काय तुम्हाला तू काय बाबा सांगा एका- विकणार नाही गप- आम्हाला असं वाटलं तुम्हाला काय फिट येत होता काय बुटाचा वास घ्यायला बुटावानी तोंडाचे हा? हा पुरीच्या आईला कसं गोड लागले मला घरात येत होता सांगा लग्न करणार आहे का नाही कोण? नाही तर पोलीस स्टेशनला जायला लग्न मला नाही अबा पोलीस स्टेशनला जा हा. केस ठोकून द्या हा. जे फायदा होईल ना ते माझा डीएनए असला तर मी सांभाळून घे हा, जा. हा म्हणजे काय मी काय म्हणजे आता दुसऱ्यांचं हे केलं हे राडे करायचे का आणि मग जिरू द्या आपण सगळं कोर्टात करू बापरे, त्याला वर्ष समजून दोन सांगा वर्षाच्या बरं, क्रमात तुम्ही जाऊ दे. मार खायला काय नको. होत नाही 2-3 महिने राहील ये निघून ए, नडवर. बाकर तोंडे ऐ, मग नीट सांगा ना त्या हा? ऐ, जिपरे ऐ, जिबरीचं आपल्या नाही पडलं. तो पोरीला सांभाळ तुझ्या आईला ऐ, तुमच्या अरे बाप पोराला मारू नका ए, अरे मला नका. या काय केलं तुला तुला बी धरीन. हा? अजिबात कस का माझ्या म्हणजे? पोरीला कस का बोर धरून राहिली, म्हणजे? बोलू राहिली. म्हणजे? पोराला समजून सांगा. ए समजून सांगा. बाय याला तवा कशी गोड लागली हा? तवा कशी गोड लागली मा पोराला मारू नका लग्न करशील की नाही? मा पोराला ए बळजबरी तू पोरगी कुठली आता तू कुठून राहिली का लग्न करणार तुला दिवस जातील बरं का पोरीचं लग्न करशील. ए अरे नका राय मला ए, मारी- मला मारी- अरे कुले का जोडितो अरे तुम्ही भांडण अरे कुले नका जोडू दे यायला तर काय मारू दे. यायला काय? नाही जाऊ दे कुठे त्याला बाबरा, पोरीचं लग्न लावून द्या. तो पोर सांभाळ पोरगी दोन तोय जीवाची. पोरवड अरे सोड तोय पोरवड आधी अरे बाबा सोड रे मागात पड नका तो पोरीला अरे काय रे? हे पाहिलं का माझ्या हातात काय तर सोड तिला हा? आणि म्हणतो जाऊ दे थांबा आता तुमच्यावर आहे ना तो काय आपल्या काय आहे ना पोलीस कंप्लेंट करून देते मी हा हा. तसं नाही सुधारायचं तुम्ही तुमच्या पोराने आम्हाला मारहाण केली हे सांगते अरे पुरी तुला कळायला पाहिजे एवढ्या गोष्टी हो सर राहिली तू मग हा? नाही माझ्याकडे सबूत पण आहे तुला सगळे. तुला पटा पाहिजे पोर घर येत होत बाबा, मा तेव्हा तो- मा कानाव यायचं तो मा फोन मध्ये ना दाखव त्याला. हा? फोटो या बा तुमच्या पोराचे फोटो आहे मा फोन मध्ये सगळे का तो मा संग कसा राहायचा काय काय करायचं या बा पाहिले का फोटो
अरे काय पण तू आहे? तुझ्याच घरात आहे ना, तुला कळत होतं का? तर मला काय म्हणे बाबराव तुमचं पोरग, मी तुमच्या पोरी संग लग्न करणार. बर मी म्हणलं मग बसू द्या, बोलू द्या, काय करणार दुसरं. मग- मला काय माहिती असं आहे. वरून तुम्ही तुमच्या पोराला समजून सांगायचं, तर तुम्ही म्हणजे आम्हाला वरून काहीच्या काही बोल राहिले, आमचं खानदान आणि ते काढून पण राहिले. आता मा पोरं डायरेक्ट माझ समोर मध्ये तुमच्या समोर मा नाही दादा मा नाही दादा, मग आता मी कसं काय नाही म्हणू? म्हणजे आम्ही पोरी आता माहिती का नाही, हे तर कबूल आहे तुम्हाला. नाही पोर म्हणते ते बरोबर आहे. मग ती शेरपेच्या घरी काऊन नाही गेली, तुमच्याच घरी कशाला आली. ते जाऊ द्या, ते कांगण्याच्या घरी काऊन नाही गेलो, त्याचं पोरग एवढं चावट आहे, त्याच्या घरी काऊन नाही गेलो आम्ही. तुमचंच पोरग काऊन धरला आम्ही, हं? त्याच्याकडे काय असं काय डोक्याला ताण दिला ते माहित नाही. तुमच्या शाळेत हाताने अहो त्याचं आता लग्न जमलंय हो, मामाची पोर तिकडे केली. काय करा तुमचं आम्हाला सांग. तुम्हाला चेक नाही हवाय आंधळी एक डोळ्याला, तरी त्याला म्हटलं कर बाबा, नाहीच नाही. म्हणत होतो. तुम्हाला आहे ना गावाच्या बाहेर काढायलाच लावलं पाहिजे. कोणला सरपंचाला सांगून आहे ना तुम्हाला गावाच्या बाहेर काढलं. कवर मग तुम्ही असं जर दुसऱ्यांच्या पोरीना फसवता, हा. हे असे नाटक अरे करता. असं नाही सुधरायचं. चल पोलीस स्टेशनला जाऊ चल. आपण. याला पोलिसाचा मार बसला का ते 10-5 हजार देईन आणि दोघं बापल्या काल ठेसा लईन चांगलं. हा. हा मग मग कळलं कळलं तुम्हाला. तुम्हाला कोर्टात बी कसं फेशी देते. यायला काय डोक्याला ताण झाला पाहिजे पोऱ्याला. तरी म्हणत होतो हा पोरा का बाहेर येतो रात सारखा, रात्री 11-11, 12-12 वाजता घरी यायचा. आणि आत्ताशी कबूल झाला, त्या दोघे मायले किड आल्या तेव्हा कळालं का तुमच्या पोराचं आहे म्हणून. ये हां आईला काय पोरानं आला की निघाला बा. चला आता घरी जावा. त्या जातात त्या गेल्या पोलीस स्टेशनला, आता ते कंप्लीटच करतील आपल्यावर. बरं या पोराचंच आता देतो मध्ये घालून, या पोराला जाऊ द्यायलाच खाऊ द्या आता शेळ्या भाकरी पिटलं.